यातनं चांगलं काही होणार नाहीये, झालं तर वाईटच होईल. डोळे उघडे ठेव अनु आणि बी अलर्ट. आवडलं का लॉलीपॉप? एक नंबर कणसे. पण काय रे, मला संशय तर नाही ना आला? कोणाला काहीच कळणार नाही बाबा. एवढं एअर फ्रेशनर मारतोय, वास कसा आहे. कणसे, अरे खातोय ना मी इकडे. सॉरी 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 बाबा, बाहेर पण मारलाय. नाही काय ना, आज नेमकी एकादशी आणि मला चिकन खायची इच्छा झाली. आता म्हटलं चिकन खायची इच्छा झाली तर इच्छा मारायची कशी? काय रे, तो ऍक्टर सुदेश कुमार येणार होता ना आपल्याकडे रत्न विकत घ्यायला. हो बाबा. किती सांगितलेस त्या रत्नाचे? 2 लाख. आणि तुला केवढ्याला मिळालं? मी 200 रुपयाला घेतला. करेक्ट. पण ते नेहमीच्या माणसाकडनं घेतलेस ना? हो बाबा. तुला सांगतो कणसे, ही सगळी माणसं ना एक नंबरची मूर्ख असतात. अरे खडे चमत्कार याच्यावर विश्वास ठेवतात ते. आपण सांगितलं ना की त्या खड्याची पूजा करा की लगेच खड्याची पूजा करतात. योगायोगानं त्यांचं चांगलं होतं आणि नाही झालं तर आपण आपले कॉन्टॅक्ट वापरून ते करून द्यायचं है ना. त्यांना आपलं वाटतं हे सगळं जे काही चांगलं झालंय ना ते आपल्या दद्दो बाबांनी दिलेल्या खड्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा आपल्यावरचा विश्वास आणखीनच वाढतो. कणसे, आता आणखीन एक असाच खडा एका बकऱ्याला विकायचा आहे. कोणाला बाबा? ओळख बघू. तो आता नवीनच आपला भक्त झालाय. अविनाश पाटकर. करेक्ट. त्यालाच विकूया खडा. चांगलं धक्क्याला लावूया त्याला. पण बाबा, पाटकर सारखा अगदीच फाटका माणूस एवढा महाग खडा विकत घेईल? 100% घेईल. माझे चमत्कार बघितल्यानंतर त्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा माझ्यावरचा विश्वास आणखीनच वाढलाय. त्यामुळे आता मी जे सांगणार ना ते तसंच करणार आणि तू सुद्धा तेच कर जे मी सांगतोय. हो बाबा. कणसे, त्या खड्याचे पैसे इथल्या अकाउंटला टाकू नकोस, आपल्या सिक्रेट अकाउंटला टाक. हो बाबा. आणि त्या जमिनीचा व्यवहार सुद्धा करायचा आहे. हो बाबा. बाबा, आपल्याला त्याच संदर्भात मिनिस्टर साहेबांना भेटायला जायचं आहे. अरे मग भेटूया की. आणि बाबा, तुम्ही त्यांचा प्रचार करावा असं त्यांना वाटतं. जरूर करूया, त्यांचाच प्रचार करूया. मी तर म्हणतो आपण त्यांना आश्वासनच देऊया की या निवडणुकीत तेच निवडून येणार. बाबा, तुम्ही त्यांचा प्रचार केला ना तर मिनिस्टर साहेब 100% जिंकून येणारच. ते येतील रे जिंकून, पण मी काही फुकट प्रचार करणार नाहीये त्यांचा. चांगले पैसे घेणार आहे त्यांच्याकडनं वाजवून. तुला सांगतो कणसे, माणूस सामान्य असो किंवा मंत्री, मूर्खच असतात. खडा चमत्कार याच्यावर विश्वास ठेवतात ते. पण बाबा, ते आपल्यासाठी बरंच आहे ना. अरे म्हणजे काय, त्यावरच तर आपलं पोट चालतं. मी तर म्हणतो हे लोक सदैव असेच मूर्ख राहो, त्यांना कधी बुद्धी न येवो. मग काय, आनंदी आनंद, आनंदी आनंद. राघवजी. सर तुम्ही? अरे भावा, अरे काय मोठं काम केलंस यार तू. आज मी इतका खुश आहे ना, मी तुला सांगू शकत नाही. काय झालंय काय सर? काय झालंय? हे झालंय सर. सर हे झालंय. चेक कोणाचा आहे? अरे कोणाचा काय, माझा चेक आहे, आपला चेक आहे. काय सांगताय काय सर? पण कुठून कसा आणि अरे कुठून कसा ते राहू दे ना. ही सगळी कृपा फक्त त्या दत्तोबाबांची आहे. राघव, थँक्यू सो मच यार. काय ना, तू जर हा रेफरन्स दिला नसता ना दत्तोबाबांचा,
तर माझ्या आयुष्यात हा चेक आला नसता, माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नसते. हे सगळं फक्त शक्य झालंय दत्तोबाबांमुळे. थँक्यू सो मच राघव. सर थँक्यू काय बोलताय? तुम्हाला एवढ्या दिवसांनी आनंदी बघून खूप बरं वाटतंय. हे घ्या. तर राघव, हा ना आनंद आहे नाही आहे मला काही कळत नाही, पण मला एवढं मात्र नक्की कळत आहे की पैसे हातात आले रे. आमना पैसे आले तर सगळ्यात आधी तेलंगला कळवतो ना. हॅलो, ऐका, ओरडण्याच्या आधी ऐका. तेलंग, तुमचे पैसे 2 दिवसात तुम्हाला मिळणार आहेत. ऐकून घ्या माझं, 2 दिवस लागणार कारण माझ्याकडे चेक आहे. तेलंग, वठायला 2 दिवस नाही लागणार का? हा, पैसे एकदा अकाउंटला जमा झाले की दुसऱ्या दिवशी स्वतः येऊन तुमच्या हातात देणार मी लगेच. मग शब्दाचा पक्का अविनाश पाटकर, लक्षात ठेवा. थँक्यू थँक्यू. तुला सांगू, घरी पण सगळे खुश आहेत रे. म्हणजे एवढे दिवस पैसे नव्हते, प्रेशर होतं, कुणी असं थेट बोलून नाही दाखवलं मला, पण मला ना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जाणवत होतं. आज पैसे मिळाले, घरात एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे. अरे, घर जर सुखी असेल तर आपण आनंदातच असतो रे. सर तुम्हाला सांगतो, आता आपल्या कामाचं पण चांगलं होईल बघा. अरे 100% चांगलं होणार. मी सांगतो ना तुला, दत्तोबाबांवर माझा पूर्ण विश्वास आहे. हे बघ, चेक मिळाला की नाही. अरे काय ना, जोपर्यंत अकाउंटला पैसे नसतात ना तोपर्यंत माणूस प्रेशर मध्ये असतो, लक्षात ठेव. पण कसं आहे ना सर, कधी कधी ही श्रीमंत लोक वेगळ्याच टेन्शनमध्ये जगत असतात. हे वेगळे टेन्शन असतात म्हणजे? म्हणजे कसं आहे, या जगात एखाद्याकडे पैसा असेल तर माणसं नसतात. कोणाच्या घरात नको नको ते आजार असतात. कुणाच्या मुलामध्ये काही ना काही व्यंग असतं. बघायला गेलं तर कोणीच पूर्णपणे सुखी नसतं. आणि अशा लोकांसाठीच बाबा असतात, जे चमत्कार करतात आणि तुमचं आयुष्य सुखी बनवतात. अहो थांबा जरा. दत्तोबाबांच्या सर्व भक्तांची दत्तोबाबांच्या वतीने मी माफी मागू इच्छितो. काय आहे, 25 एक भक्त बाबांच्या भेटीसाठी थांबलेले आहेत, त्यामुळे बाबांबरोबर तुमची भेट होऊ शकत नाही. मी स्वतः तुमची माफी मागतो. अहो याला काय अर्थ आहे? आम्ही आठवडाभर झालं रोज येतोय आणि बाबांची भेट होत नाही म्हणजे काय? ज्यांना भेटणं गरजेचंच वाटतंय ना, त्यांनी VIP फी भरा आणि मग बाबांची भेट होईल तुमची. ठीक आहे, मी पैसे भरते, पण भेट होईल ना? हो मॅडम. आपण थांब, आपल्याला नक्कीच भूतील. क्या? मस्त. काय कणसे, ओळखलत मला? म्हणजे काय? तुमच्या गळाला जो अविनाश पाटकर नावाचा मासा लागला ना, त्याच्याबद्दल मला काय बोलताय तुम्ही?